तर नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस पूर्वेकडून नाही तर पश्चिमेकडून उगवलाय. कारण हे समोर जे आहे इथं दिसतोय, हा पाणी भरतोय तो अध्यक्ष, पितोय तो बी अध्यक्ष, किंवा त्याचा मेवना सॉरी जवळ आले तर मला ओळख करून देतो, किंवा आपला जिगरी. हे झाली झोप तुझी, घरनं निघल्या झोपलाय. तर आज आमच्या सगळ्याच्या सहमतीने अध्यक्षाच्या प्रयत्नाने आम्ही निघालोय थेट शिखर शिंगणापूरला, जे की तिथं आज असते यात्रा. आम्ही हा प्रमोशन झालं, प्रमोशन कॉल आला डायरेक्ट. कसलं प्रमोशन? बापरे उचल ना. कंपनी कशामध्ये? हे भाऊला प्रमोशन कॉल आलाय, थांबा बघू द्या. हॅलो हॅलो, तुमची कहाणी गेला त्यांनी नाही केला. फोनवर बोलते बघ, यायला ती बोलली नाही पोरगी. पोरगी बोलली नाही, देवाला चाललं. मी पाणी प्यायला आणलं होतं आणि काय केलं पाहिजे सर. ए थोडं इकडं आण, बाटली भरून आण अजून. बरं आणायला ते जार आणतो इथं बाहेर. पहिलं पाणी घाले इन्सर्ट केली माया आता नाही. मागच्या काळात पाठीमागच्या केशात कांगवा घेऊन हिंडणारी प्रजाती लुप्त झाली होती, पण आता शोध लावा लागेल ही प्रजाती कुठली आहे, कुठला प्राणी अजून शिल्लक राहिलाय म्हणून. ए कोणाचा आहे कांगवा? कांगवा कोणाचा आहे? कांगवा त्याचा नाही, तुझा आहे? हो, म्हणजे ही प्रजाती अजून लुप्त नाही झालेली आहे. मी म्हणलं पाठीमागं कांगवा ठेवणारी प्रजाती लुप्त झाली गावात. अरे पण गाडी पॅसेंजर गाडी आता सध्या प्रायव्हेट आहे आमची. अरे 14 माणस येतात गाडी, 14. अरे पण ही उघड नाही ना. उघड नाही. मला झटू द्याय नाही, तू झटा नाही, उघड ती. म्हणजे एवढी सेवा असते का? ड्रायव्हर स्वतः उतरणार आणि उघडून देणार आम्हाला. नाही होय, तुझ्या अध्यक्ष आहे देव, त्याचं ऐकावं लागत आहे. हो का, आता हे गेला. बस #CNG टाकणार म्हणून. अयो अध्यक्ष CNGचा बस. बॉईस ट्रिपला एवढंच असते बघ, अजून कुठं उतरवणार? सगळ्यात बेस्ट ट्रिप आपली गेला जाते. कुठं आपण सगळे नव्हतं गेलो. कुठं गेलो? काय ते चौथाडा सगळ्यात एक नंबर. आपण नव्हतं. हा ते आहे लागा व्हिडिओ माझ्याकडे अजून. मी अध्यक्ष बरोबर बैठक झाली. आता ओके मध्ये का नाही? गणपती बाप्पा जय. पुढं काय म्हणायचं? गाडी 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 त्या गाडीत बघतोय माहिती का, तिथं पुरी होत्या, लक्षच नाही त्याचं खाली. मी म्हणलं पारची काढतोय आता जाऊन दिला. गाणं संपलं, गाणं संपलं. बघायचे हँडब्रेक काढ. मला वाटलं गाडीवर लोड कसं काय भरलं. नाही, त्यामुळे लवकर जाऊ. हँडब्रेक काढ. गाडी का चाला नाही. ज्ञान अजून मुंगी घाटात चढवायची अजून. मुंगी गाडी चालत कावडी जिथून जाते ना तिथून गाडी न्यायची आपल्याला इकडून. ज्ञानोच्या इंजन हातात. यो काय म्हणलं होता, मी 14 माणसं बसली होते. अजून कुठे गेला? 2 जण आहेत. 15 मी म्हणला काळू पाहिला जातो, म्हणला आंबा पाहिला जातो. काळू बायचा घाट 15. बायचा घाट चढवतो ना, आता मुंगी घाट चढवतो. म्हणला 15 चढवतो, म्हणला मी 15. अजून तरी 2 जण राहिलेत घ्यायची. पुढे गेले गाडी चढवता काय महादेव. घेऊ गाडीत घेतोय सर. तर मित्रांनो, आता आम्ही मंदिराच्या पायथ्याला येऊन पोहोचलेलो आहेत.
आणि इथे इकडं बघा सगळ्या पोरांना आता केळं चारली, सरबत पाजला. आणि आता मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो मंदिराबद्दल. तर ही जी मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि त्यात महादेवाची पिंड आहे. आणि इथं दरवर्षी ह्या आजच्या दिवशी इथं खूप मोठी यात्रा भरते. आणि जो आजचा दिवस आहे ना, आजच्या दिवसाला लांबून लांबून इथं कावडी येतात. कावडी म्हणजे कसं की खूप लांबून कारण कावडी म्हणजे काय, उद्या म्हणजे आता ते आजच्या दिवशी रविवार आलाय, उद्याच्या दिवशी सोमवार येतो आणि मग सोमवारला तिथं देवाला आंघोळ घालतात आणि खूप लांबून त्या कावडी येतात. माणसाला अशी एकदम श्रद्धा आहे, भक्ती आहे. जसं तुम्ही जाऊन ज्योत घेऊन येतात तुम्ही म्हणजे आम्ही, तसंच फक्त आम्ही देवापासून घेऊन घरी जातो की माणसं घरून घेऊन देवाकडे येतात. दोन्हीमध्ये एकच फरक आहे. तर आता आम्ही लागलेलो तर ह्या मंदिराच्या घाटामध्ये. हा तर आता तुम्हाला थोडं पुढे गेलो ना, त्या घाटातून कावडीवरती जातात. म्हणजे लय खतरनाक, हा लय खतरनाक. आता काय भागलं नाही का ते? बघा 2 डझन तर केळ ह्यानीच खाल्लं. अरे काय केळ खातो, काय खातो? या केळं खायला ही काय पद्धत आहे केळं खायची? मध्ये शिवाय पडतात. आज काय विषय नाही, देवाला चालू म्हणून काय विषय नसतो. नाही देव म्हणजे कसं आहे, 2 केळं देवाची भक्ती जी आहे ना, 60-70 म्हाताऱ्या लोकांचं काम आहे ती भक्ती करणं. म्हणजे ऑटोमॅटिक देव आठवतो त्यांना, कारण तिथं वाटतं की आता 2-4 वर्ष आपलं वाढायला पाहिजे, मग तिथं जाऊन ती भक्ती करतात. अशी भक्ती करतात. तुम्ही बघा, जोपर्यंत हातपायात म्हणजे गुडघं चांगले तोपर्यंत गुडघ्याला वेगळा ताण, आणि जेव्हा गुडघ्याचा ताण संपन तेव्हा दिंडीचा ताण. आणि कुणाला ही जर काही असं मनाला लागलं असेल तर कृपया करून माझ्यापर्यंत येऊ नका. आला तरी मला हाणू नका, कृपया करून डोक्याचा ताण घेऊ नका. हा मला हाणू नका, समजून सांगा तुम्ही, मी लगेच समजून घेतो. हा आणि मला हे सगळं बोलायला माझ्या अध्यक्षाने सांगितलं. हे सगळं बोलायला हा माझा गुरु आहे. बघा मला त्या म्हाताऱ्याला चलणं व्हाय नाही. गुरु जरा केळं इथं बघा, तुम्हाला सगळी म्हातारी आता बघा, आज गार 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 असलं भारी शूट येतोय ना, असला भारी. ना तुला खोटं वाटत पण तू वाटत नको. अरे उतर ना, माझी चप्पल घालून चालला तो फार. संत्या उतर रे. बस आतमध्ये ऊन आहे बाहेर. बघायचं काय चला, तिथून ती माणसं आहेत, तो रोड आहे. तू असं 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 जेवढं चढाला असा मोबाईल सरळ केला, जेवढं तिरक ह्याच्यावर मूर्ती चढत आहे. ते बघा आता बाबा वरती चढतोय, घसरतंय बाबा, चप्पल काढून चढतोय. 2 रुपयाला भेटते का ना गावात? लगा एवढ्या गाठा येऊन थांबल्या, एवढ्या उन्हाचं म्हणल्यावर काय 2 रुपयासाठी आल्या का? आम्ही 34 होतो भेटायची 2 रुपयाला. 5 रुपयाला फुलल्यावरती 10 रुपये. 10 रुपये, हा सर्रास 10 रुपयाला आहे. तर गोगल घालायचा राहिला होता, मग इंट्रो चुकीचं दिला मी. तर आता हिथं जे आहे ना, हिथं येते कावड सरई बाजूला, तर हिथं दिसती कावड. गोगल हिथं दिसा ना मला काय. सर तुम्ही का पळालात लांब? शूटिंग मध्ये घ्यायचं तुम्हाला जास्त माहिती आहे. छोटी छोटी कावड येते, गावड ती मुंगी घाटाच्या पलीकडे येते, त्या डोंगराच्या पलीकडे. त्या डोंगराच्या पलीकडे वरनं दिसते आपल्याला मंदिराच्या पाठीमागे. म्हणजे मानाच्या 2-4 कावडे आहेत. तिकडून येतात त्या कावडी तिकडून चढतात. चला कावडी आहेत ना, ते मधनं येणार शॉर्टकट मधले येतात. एवढं शॉर्टकट आहे, एवढं लय मोठा कट वाटतोय. तुला घ्यायची? हा द्या ना. ओकेच भाऊची ट्रीट आहे. ही सगळी माणसं थांबल्यात, आपण खाली जायचं आणि खाली ब्लॉक शूट करा म्हणायचं. ही सगळी आम्हाला बघायसाठी थांबल्यात, पण हे खाली जायचं तर असलं म्हणून खाली जायला नको, नाही तर माझा ब्लॉग भारी शूट होईल की बघा आपल्याला बघायसाठी एवढी माणसं थांबल्यात म्हणून. थोडं आम्ही घाट बघत होतो आणि नुकताच बसलो बो. थांब काय विषय झाला ह्यो? थांबा, कुठलं काय म्हणजे ही परिस्थिती आहे. काही म्हणा, काही न्या ना, अडचणीत पोरांशिवाय पर्याय ना.
त्यामुळे पोरं घेऊन जात जा. पोरामुळे पंक्चर झाले. एवढ्या तुला लांब ठेवलाय पोरांनी, हात लावू द्यायना. किती मोकळी आणि चाललो कारण थोडासा चढ आहे आणि ट्रॅफिक आहे. आता नाची चालली. नाही तू केस धर ना कर मला. केस धर मुडगं पेट. हे ट्रान्सलेशन होऊ शकतं का नाही? काय आवाज नाही ना? काय अरे हे ट्रान्सलेशन होऊ शकतं का नाही? होऊ शकतं. हेअर ट्रान्सलेशन होऊ शकतं. काय होऊ शकतं इथं? हे ट्रान्सलेशन होऊ शकतं भाई. हेअर ट्रेप काय घाटाची केस इथं लावतो. काय अरे याला पोलिसीन बायको भेटत होती याला. पोलिसीन तोंड बघा ह्याचं, काहीच तोंड बघा. पोलीस बायको भेटत होती. महाजरा म्हणतो ती काम करणार मी घरात बसून खाऊ का? आणि असं तरी येऊ काय कमी होणार होता? त्याच्याकडे काय केळ आहेत का? कमावतो मी. काय कमावतो झाट्या? 30 रुपये रोज आहे मला. सगळं आयतं भेटलं असतं आयतं. अरे 30 रुपये रोज आहे मला. 30 रुपये. तिने मस्त प्रमोशन केलं असतं त्याचं. तुला सांभाळलं असतं. तुला काय फक्त दोन्ही भांडीच करायची होती. काय करायचं तुला? अयो. लेकरांच्या एवढाच त्रास होता आणि तेव्हा त्रास नाही सहन करायचा म्हणल्या. पण लाईफ सेट झाली असती ना. टाका फाईन टाका प्रत्येकावर. लक्ष केंद्रित फक्त रोडवर राहून. अरे केंद्रित आता पुढच्या गावाला येऊन थांबतो काय? केळ्या पुढे दुसरा घाट लागल. काही विषय याचा असा आहे की तोंड दिसत नाही, की बाहेरून उघडल्याशिवाय आतून उघडत नाही. आणि यांचा आतमध्ये निघाला फेस. काय झालं? उघड ना. आतून उघड. आता मामाची काळजी बरं का, बाकी काय ना. मामाची काळजी. मामा आतच ठेवायचा होता आम्हाला, तो उगाच बाहेर काढला. बाई एवढी भूक लागली आता आम्ही इथं आलोय जेवायला. कशी चालतात ही तरणी ताटी? होय ननू, ही तरणी ताटी बघ कशी चालत वाकत. अरे बापरे, येऊ आहे ते नजारा. अयो हे काय नजारा? हागंदारीचा नजारा येऊ. खाली नका बघू तुम्ही, वरती बघा. हा तर तिकडं लय वाश येतोय बाई. तर चला 10, 20, 30, 40 रुपयाची आणतोय ना ही. काय म्हणते त्याला काय माहिती. त्याची देवाच्या दारात नाही इथं परिस्थिती आहे अशी. इकडे कचऱ्यात इथं. तर भाई आता मी वरती चढलोय. ते आपलं वरती चढतोय. असला कापत आहे. चढला बस भाऊ बस जागा नाही रे. चला. तर बाई हे आहे मंदिर त्या माणसांच्या पलीकडं. हा सगळा खालचा नजारा. इथे एवढी पार्किंग आहे. आपली गाडी तिकडे त्या डोंगराच्या पलीकडे लावली आणि आपण आता इथं निवांत येऊन बसलोय. बाकी ही लाईन बघा, इथून चालू झाली लाईन. इथून तिथं 10 वेळा फिरली, मग मंदिरात गेली, परत मंदिरात फिरली आणि मग दर्शनाला. म्हणजे जवळजवळ 4 तास. आता जर थांबलं तर पण काही गरज नाही. हिरवारी यायचं, देव मोकळा आहे, मिठी मारायची, गाठ घ्यायची, भेट घ्यायची, आजच कमून हे करायची. ह्या कडकडण चालत आलं. एवढी घाण आहे ना, तेवढ्या एका घाणीचं नियोजन केलं पाहिजे. काय म्हणणं तुझं? बरोबर. घाणीचं म्हणजे माणसांचं हागायचं नियोजन केलं पाहिजे. सगळ्या रस्त्याला कुठं पाय ठेवावा.
बाकी कसा बसलाय आमचा वरडून वरडून. आता आमचे तर कार्यकर्ते कुठे गेले काय माहिती. पडले आहेत की तुम्ही उचला. राम 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 राम. नाही म्हणजे काय सांगायचं, नमुने कसले भारी भारी आहेत. इथं ऑनलाईनचं थोडं बी चालला नाही. भावानी बाटली घेतली, फोडली, लगेच पहिला चालू. पिली तर प्याला, दुकान तिथे तिथे येऊन बसलाय. नका नेट चालू काही चालू काय घेत दुकानदाराचा हॉटस्पॉट घेतलंय आणि आता पेमेंट केलं. आपलं तर नेट इथं काही चलत नाही आहे. किती बाटल्या भरल्यात तिने. असल्या माणसांची ना खरंच किल्ल्यावरती लई गरज आहे. किल्ल्यावरती मंदिरावरती, कारण ही जी परिस्थिती आहे बऱ्यापैकी साफ करतात. यांची खरंच खूप गरज आहे अशी किल्ल्यावरती मंदिरावरती. बाकी आपल्यासारखी दर्शनाला आलेले म्हणजे आम्ही नाही बरं का, पण आहेत काय जे स्वतःला एकदम देवाचे भक्त समजतात असलं करतात. ही एवढंच नाही, असं बरंच आहे बरंच. काय तुला काय वाटतंय? अरे अशाने कधीच मंदिर सुधरू शकत नाही. आणि काय वाटतं असल्या ठिकाणी देव राहीन, असल्या घाणीत देव राहील. टी व्ही महादेव. नका करू बाबांनो, असं नका करू. आता ही बाटली मी खाली घेऊन जाणार आणि तुम्हाला दाखवणार मी खाली घेऊन गेलेलो. नाही तर कुठं डस्टबिनमध्ये मी टाकणार. असं कुठं बी नाही टाकणार. पण काय टाकू डस्टबिनमध्ये? डस्टबिनच असं खाली केलं आहे. भाई आमची बाटली आम्ही त्याच्यात बाटल्यावाल्यांकडे. जवळजवळ सगळी गाडीमध्ये आलेले आहेत. मंदिराचं दर्शन झालं, कारण देवाचं आम्ही केलं नाही, आम्ही फक्त मंदिराचं दर्शन केलं.